नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक झटपट होणारी रेसिपी स्नॅक्ससाठी जी तुम्ही करू शकता ती सांगत आहे। तर त्यासाठी मी हे जे कच्चे केळे आहे ते सोलून घेतले, त्याची वरची साल, आणि या पद्धतीने जरा जाडसर असे कापून घेतलेले। आता हे थोडे असे चिकट असताना त्यामुळे हे पाण्यात ठेवले, त्यामुळे ते काळे पण होत नाही आणि छान पण होतं। आता चला त्यासाठी लागणारे सर्व जिन्नस सांगून घेते। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली, जी की बारीक चिरून घेतली। इथे मी साधारण 1 चम्मच तांदूळाचं पीठ आहे, हे हा गरम मसाला आहे 1 चम्मच, ओके, साधारण चवीपुरतं मीठ आहे आधा चम्मच लाल तिखट आहे, आधा चम्मच हळद, हे थोडासा इथे मी गरम मसाला घेतला आहे जो वेगळा, आणि हा रवा आहे, ओके। तर ताट घेतले इथे, आणि यामध्ये हे जे आधा चम्मच तांदूळाचं पीठ आहे ते टाकून घेतले। त्याच्या जोडीला हा आधा चम्मच रवा, हा जाडसर रवा आहे, तुम्ही बघू शकता। हा गरम मसाला टाकून घेतले, हा घरगुती गरम मसाला आहे, हे लाल तिखट मी यामध्ये टाकून घेतले। जर तुम्हाला थोडंसं अजून तिखट वगैरे हवं असेल तर तुम्ही अर्धा चम्मच तिखट वाढू शकता। चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद लागेल आपल्याला, आणि या जोडीलाच कोथिंबीर। हे चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं या पद्धतीने। इतके सुंदर होताना काप, नॉनव्हेजला पण मागं टाकते, तर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही हा पर्याय ॲज अ नॉनव्हेज म्हणून खाऊ शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाले। ते केळाचे कापे झटकून मी यामध्ये टाकून घेते, म्हणजे तो मसाला चांगला चिटकेल। एकदमच ड्रेन आउट नाही करायचं, पाणी थोडं राहू द्यायचं, म्हणजे ते छान कोट होतील। या पद्धतीने छान कोट करून घ्यायचे। कोट केलेले साईडला ठेवले। छान कोट करून घ्यायचे। तर या पद्धतीने मी सर्व मसाला जो हा केळ्यांच्या कापाला लावून घेतलेला आहे। आता हे साधारण 5 ते 10 मिनिटं साईडला असं मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून देऊया। मीनवाईल मी ना गॅसवर तवा ठेवलेला आहे तापायला, आणि त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं। आता तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही हे काप तळू पण शकता, किंवा एअर फ्राय पण करू शकता, किंवा शॅलो फ्राय। तर मी आज इथे शॅलो फ्राय करून घेतली। साधारण 1 चम्मच तेल लागेल, 1 ते 2 चम्मच। या पद्धतीने लावून घ्यायचं, आणि 1 बाय 1 काप असे ठेवून घ्यायचे। स्नॅक्स, साईड डिश, वरण भाताबरोबर, किंवा असंच पार्टी असेल लहान मुलांची छोट्या, तर तुम्ही हा स्नॅक्स ठेवू शकता। हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण, आणि मेन म्हणजे याला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटात होऊन जाते हे। मला वाटत असेल तळून घ्यायचं, तळून पण घेऊ शकता, पण शॅलो फ्रायनी मस्त वरचं आवरण कुरकुरीत होतं छान। गॅस ही लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायची। एकदमच हाय केलं तर वरचं आवरण एकदम करपलं जाईल। चला बघूया, मस्त आहे। या पद्धतीने असे पलटून घेऊया। हे सर्व उलटून घेतलेले आहे, आणि चांगलं खमंग होईपर्यंत फुटून घेईल, म्हणजे याचं आवरण हे जे वरचं आहे ते फार कुरकुरीत आणि मस्त होतं।
नॉनव्हेज जी खात नाही त्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. एक वेळा नक्की ट्राय करा. आपले काप जरा कुरकुरीत दिसत आहे. पण गॅस बंद करते. आवाज तर छान येतोय. खायला असे खमंग होतात. चला सर्व करून घेऊया. ओके, आपले काप रेडी आहे. मी प्लेटमध्ये काढून घेतले. तुम्हाला बघू शकता आवाज एकदम कुरकुरीत झाले. नक्की बनवा.